महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। शेतकरी कामगार पक्ष आणि बाळूशेठ पाटील सोशल वेलफेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 जून रोजी उत्कर्ष हॉल सेक्टर 12 खारघर येथे पनवेल तालुक्यातील सर्व माध्यमांच्या इयत्ता 10वी व 12वी मधील प्रथम 3 क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन डॉक्टर सुनील घापटे यांनी केले। तसेच उपस्थित पालक वर्गांनाही यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। तेच परीक्षेत लिहायचं। पण म्हणजे दरी म्हणजे काय? कारण माझ्या डोक्यात प्रश्न, हाऊ यू कॅन हॅव व्हॅल्यू ऑन फ्लोर? दरी, मराठीत दरी म्हणजे व्हॅली। कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला कळलं की दरी म्हणजे चटई, बरं का, सतरंजी चटई प्लस बी स्क्वेअर। रट्टा मारल्याने तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकणार नाही सॉलिड आणि म्हणून जे करायचंय ना ते आपल्याला चौधरी संत दीपिका जोगेकर शबोच्या शुभास्ते या ठिकाणी खूप अभिनंदन। आर्या प्रदेश आपण सन्मान स्वीकारला आणि सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण म्हणून या ठिकाणी खारघर मधील 10वी 12वी च्या परीक्षा ज्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि त्या प्रित्यर्थ आपल्या आयुष्याला सामोरं जाताना आपण काय अंगीकारलं पाहिजे या दृष्टिकोनातून डॉक्टर सुनील धोपटे साहेबांचा अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। मी आपणा साऱ्यांच्या माध्यमातून सुरुवातीला या साऱ्या गुणवंतांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना त्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी आणि आयुष्यभरासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो। एक अतिशय चांगला सोहळा या निमित्तानं आपण साकार केलेला आहे आणि निश्चितपणानं सरांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या व्याख्यानाचा अतिशय चांगला फायदा या ठिकाणी खारघर मधल्या विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असा वाटतोय। मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये कॉस्मोपॉलिटन खारघरचं जे स्वरूप आहे त्याला अनुरूप असं अतिशय चांगलं मार्गदर्शन डॉक्टर धोपटे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी साकारल्याबद्दल माझ्या साऱ्या सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। भविष्यातही अशाच पद्धतीनं खारघर मध्ये हे कामकाज चालू राहावं त्या दृष्टीनं या माझ्या साऱ्या सहकार्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। घ्या सर, जरा आपण मुख्यतः कसं आहे, पहिलं तर माननीय आमदार साहेबांचे मी आभार मानतो की मला ही संधी दिली। कारण आजच्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर तरुण पिढीला एक काही 4 गोष्टी चांगल्या सांगता येतात। जगाचं सगळं वातावरण बदललेलं आहे आणि स्पर्धेचं जग आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये प्रत्येक जण धावत सुटलाय। मी आज या फोरमचा या अशा पद्धतीने उपयोग करण्याचा प्रयत्न केला की पालकांनी जर आपल्या पाल्यांशी संवाद साधला आणि त्यांना जर स्वतः पुढे येण्यास प्रोत्साहन दिलं, स्पर्धा जगाबरोबर नाही करायची आहे, स्पर्धा स्वतः बरोबर करायची आहे। म्हणजे आपल्याच पाल्यांची उन्नती व्हावी यासाठी जर त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी जर पालकांनी सपोर्ट केला तर आपल्या मुलांमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे। त्या पोटेन्शियलचा आपल्याला चांगला उपयोग होईल, आपल्या समाजाला चांगला उपयोग होईल आणि समाजासाठी, या देशासाठी उत्तम पिढी यामधनं घडू शकते। आणि म्हणून पालकांनी आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करता यावीत आणि त्यांना एक चांगलं माणूस कसं करता येऊ शकेल यासाठी मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे, मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे मुलांवरती कसलाही
दबाव न आणता त्यांची स्वप्न कशी साकार करता येऊ शकतील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. स्पर्धा स्वतःची आहे. ध्येय गाठण्यासाठी यशाचा कोणता गुलमंत्र विद्यार्थ्यांना या निमित्ताने द्यावा? ध्येय गाठायचं म्हटलं तर मुख्य म्हणजे कसं आहे की आपण अपयश आणि यश अशा गोष्टीमध्ये मोजत असतो, पण अपयश यश याच्यामध्ये न मोजता जिथे आपण कमी आपल्याला पडतो आहोत तिथे आपल्याला ती कमतरता कशी भरून काढता येईल आणि स्वतः प्रबळ कसं होता येईल यासाठी जर मुलांनी प्रयत्न केला तर खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात. केवळ गुण मिळाले म्हणजे सगळ्या गोष्टी होत नाहीत, तर समाजाबरोबर राहता आलं पाहिजे, समाजासाठी झटता आलं पाहिजे आणि म्हणून सामाजिक वातावरणामध्ये मुलं वाढली तर त्याचा उपयोग समाजाला चांगला होणार आहे आणि मग ही सुशिक्षित मुलं आपल्या देशाला पुढे नेण्याचं काम करणार आहेत. आणि म्हणून पालकांनी सपोर्ट करणं जास्त महत्वाचं आहे. गुणांच्या पाठीमागे पालकांनी न लागता मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल की ज्या योगे तो समाजाला उपयुक्त पडेल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं वाटतं. आमदार बाळाराम पाटील सोशल वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा विद्यार्थ्यांना उन्नत करण्याची सुरू आहे. त्या संस्थेला आपण काय शुभेच्छा द्याल? खरं तर खूप छान उपक्रम आहे आणि आमदार साहेबांचं खरंच कौतुक वाटतं मला की अशा गोष्टी सातत्याने करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं आणि इथे समाजातल्या प्रत्येक घटकाला जो जो पुढे आलेला आहे त्याला प्रोत्साहन मिळतंय हे पाहून खूप बरं वाटलं. आणि असे उपक्रम इथेच नाही तर सगळीकडे सातत्याने झाले तर समाजामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण होईल. चलो थँक्यू. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.